नमस्कार, आत्मानंद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे वरण भात। एकदम सोप्यात सोपा वरण भात एकदम सिंपलमध्ये तुम्हाला करून मी दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू। मी घेतलेला आहे मुगाची डाळ, छोटे छोटे बटाटे घेतलेले, 5-6 बटाटे घेतलेले आणि इथं तांदूळ घेतलेले, कोलमचा वापरलेले मी इथं तांदूळ। त्याच्यात छोटे छोटे हे बटाटे टाकून घेऊ आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। मी डाळ शिजायला टाकलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं शिजायच्या वेळेस तेल टाकून घेऊ, थोडंसं तेल आणि हळद पण टाकून घ्यायची, वरणाला मस्त कलर येतो। एकदा वरणाची डाळ आपण चमच्याने हलवून घेऊ। हळदीमुळे वरणाचा कलर खूप छान राहतो, मस्त पिवळासर कलर येतो। ते डाळ शिजेपर्यंत आपण भात लावून घेऊया। हा जो साईडचा फेस आलेला तो आपण काढून घेऊ। बघा आता इथं मस्तपैकी आपली डाळ शिजलेला आहे आणि आता हे छोटे छोटे बटाटे ते पण शिजून घेतलेला आहे, मस्त शिजलेले। साठी घेतलेले कढीपत्ता घेतलेले, हिरव्या मिरच्या कापून घेतलेले, लसूण घेतलेले आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले। आपली डाळ आधी शिजलेले, मुगाची डाळ लवकर शिजत राहते त्याच्यामुळं टोमॅटोचे काप मी एकदम बारीक चिरून घेतलेले होते। आता हे बटाटे जे शिजलेले आहे छोटे छोटे, आपण हे थोडेसे पळीने फोडून घेऊ असे आणि आता मस्तपैकी छान फोडणी देऊन घेऊ। इथे ठेवलेली मी कढई तापायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। वरणाला कधी पण तेल थोडंसंच टाकायचं, जास्त तेल टाकलं तर वरणाची चव जाते, तर आपण एकदम थोडंसं तेल टाकून घेतलेली। इथे तेल तापलेलं आहे, इथे थोडंसं हिंग टाकून घेऊ, मोहरी छान तडतड झालेली, जिरे मोहरी, लसूण टाकून घेऊ। लसूण छानपैकी मस्त गुलाबी होईल, लसूण मस्त गुलाबी झालेला आहे। आता आपण हिरव्या मिरच्या ज्या कापलेल्या होत्या त्या टाकून घेऊ, कढीपत्ता पण टाकून घेऊ, टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो टाकल्यावरती थोडेसे चांगले नरम पडेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। इथे टोमॅटो आपले मस्तपैकी छान नरम झालेले आहे आणि मिरच्या पण चांगल्या छानपैकी परतलेल्या आहे। आपली फोडणी आता एकदम मस्त कडक बसणार आहे, एकदम अशी कडक छान फोडणी बसणार आहे। तर हे बघा, आपल्या वरणाला मी डाळीत हळद आणि तेल टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी फोडणीसाठी तेल कमी टाकलेलं होतं आणि मस्त आता छानपैकी कलर आलेला आहे आपल्या वरणाला, पिवळा मस्त। इथं आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। जर तुम्हाला आज वरण भाताची माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्यासाठी एवढंच, पुन्हा भेटू आपण अशाच छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।